खंडनियम अंतर्गत या ठिकाणी अनेक त्या ठिकाणी मागण्या होत होत्या, आधी देखील आली. तेव्हा कायद्याचा अनुभव कमी होता. राज्य शासनाकडे काही गेली होती. राज्य शासनाने सांगितलं की हे सगळे जे खंडनियम मध्ये खर्च कराल ते रिडेव्हलपमेंटच्या वेळेस वसूल करा. म्हणजे एक प्रकारचं कर्जच त्यांनी दिलं. यामध्ये महापालिकेची भूमिका कर्ज देण्याची झाली. पण त्या खंडनियमच्या धारकांना जर स्वयं पुनर्विकास करायचा असेल तर करू शकणार नाही. तो भुर्दंड त्यांच्यावर पडेल. म्हणजे त्यामध्ये फक्त डेव्हलपरच्या माध्यमातून त्यांनी बिल्डरच्या माध्यमातूनच त्यांनी डेव्हलप करायचं, अशा प्रकारचं त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणूनच तर कर्जच देणार होतं ते तो कर्ज दुसरीकडून. पण शेवटी ही आपली नैतिक जबाबदारी ही नवी महापालिकेची. कायदा वाचल्यानंतर समजलं की अशा प्रकारचं काम करण्याचं अधिकार हे नवी महापालिकेला प्राप्त आहेत. राज्य शासनाकडे ती मंजुरी घ्यायची गरज नव्हती. त्या बाबतीत हमी न घेता ही खंडनियमची खासगी रस्त्याची कामं करण्याची त्या बाबतीत निर्णय महापालिकेने घेतलेला आहे. आणि त्या धोरणाअंतर्गत हमी न घेता आयुक्त महोदयांनी पुढील कारवाई करायची निर्देश महापालिकेने त्यांना दिले.